हातानं चालू आहे जेवण करायचं. कुठं ती पापड्यानं कुठं त्या पावानं फोटो भरते ती आ एवढं राग पण चांगलं नाही. किती राग, इतका राग असतो का? माणूस जिथे तिथं देतं की सोडून शिन. आता ह्या पापड्यानं पोट भरणार आहे तुमचं? हा भरणार आहे ह्या पापड्यानं पोट? त्या पावानं न भरणार आहे का मला सांगा की? माझं पोट भरून नाही उपाशी राहत. तुला कोणी हे सांगितलंय का? मला त्रास होतोय की आ काय की राग सोडून तुमचा राग नाही चांगला बा, मला माहित आहे वा. लांब हालायचं बघ. लांब हालायचं बघ म्हणजे कसं बोलता वा? मला नाही कर मग तुमच्याशिवाय. मी काय बोलते या तुला सुटसुटीत सांगितलंय. तू मला बोलायचा काय संबंध नाही. मी तुला बोलत नाही. तुला कालच सांगितलंय. चुकी करून सॉरी 1000 वेळा तुझ्या चुका माफ केलेल्या. किती वेळा चुका माफ करायच्या त्या? काय द्या सोडून? मी राहिली का तुला सोडूनच देणार आहे. तू निघायचं बघ. तुमची पाय आली का नाही? मी तुला ये म्हणून सांगितलं होतं. मी तुला सोडायला आलो होतो. तुला सांगितलं होतं तुझ्या आईपाशी तू 2-3 दिवस राहा म्हणून. एकदा तीच रिपीटेड गिरवू नको. खा की तू. तुझ्या चपाती येते तू केली ते खा. अहो मी तुम्हाला बोलते वा, तरी ऐकून घ्या हो की माणसानं. तुझं ऐकून घ्यायची मला काहीच गरज नाही. काय गपची मला खाऊ दे. माझी मला काम आहे. मला कामाला जायचं. निघायचं. चुकलं म्हणलं राव ते सुद्धा माफ अरे करते. जा म्हणून सांगितलंय. माझी न चुकी नसताना मी तुम्हाला म्हणते चुकलं तरी सुद्धा ऐकून घेत नाही तुम्ही. तुमचं दांडगावा सगळा खरं तुमचंच खरं. कुणाचे चुकी? माझी तो आणि घेऊन वर बोलतोय माझी चुकी नसताना. सगळ्या चुका तुझ्या जायत्या. बरं माझ्या जायचं असू द्या. चुकलंय म्हणले ना हाय पण 1000 वेळा तुला मी माफ करू का? का करू? माफ करा. मी असं काय मोठा गुन्हा केला या माफ करू? काय केलं मी? काय ठेवलंय काय शिल्लक बाकी? काय आपलं तुमचं चालू आहे गप बसते ऐकून घेते सगळं तुमचं म्हणून तर तुम्ही असं करताय. उठ लगेच चला. इकडे जायचंय तिकडे जायचंय. कुठं नेलं हो तुम्ही मला? असं का बोलताय? यावं नीट बोला बघा सांगते तुम्हाला. या आठवड्यात तुझ्या आईच्या घरी हेलपट किती झालं? किती झालं? सुखसुखी कोण हेलपट घालतं? सुखासुखी पैसा येत नाही. इथं घाम घालतोय की पैसा कमवणार नाही. नुसतं बसून असं फिराय कोणाला नको वाटतंय. मग गेल्यावर 4 दिवस राहा म्हणून चालली होती तू आणि घेऊन कशाला आलीच? राहायचं होतं ना. ते 4 दिवसात 4 हेलपट्यात पैसे वाचलं नसतं का? अरे ज्याला प्रपंच करायची अक्कल नाही त्याला सांगून काय उपयोग आहे? म्हणजे मी तिथं राहिली नाही. तुमचं 4 दिवस हेलपाट झालं त्यामुळे तुमचा बीपी हल्लाय वे ना. त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय का? त्रास होतोय म्हणजे पैसा सुखाने येत नाही. तुला काय निस्ता बीपी हल्ला? जा की आण कमवून जा कामाला. कळतंय असल्या उन्हाताना घाम कसा पडतोय 4 पैसे हातात कसे येते ते. हात लावू नको. तुमचा हिस्सा मला पटत नाही. हात लावू नको. मी तुला हात लावलाय का? हात लावू म्हणजे अजिबात नाही. मला हात लावायचा नाही. तुम्ही आता कुठं चाललाय तेवढं सांगा. कुठं आता जाणार आहे. आज पार्टी आहे म्हणून तर पापड भाजलेलं होतं. पापड तेवढं खाल्लं. आता पार्टी आहे आज निवांत मस्त भाई. पार्टीला जाणार तिकडे जेवणार खाणार संध्याकाळी घरी येणार. तुम्ही ती शेती बघा. दार धरा. मोटरा चालू करा. गुरं बघा. सगळी तुमची जायची. माझं काय नाही. मी ओनली वन घर फक्त माझं आहे. म्हणजे मी राहिली नाही म्हणून एवढं तुम्ही कालवा चालू केला? मी राहिली नाही म्हणून तुम्हाला त्रास झाला तुमचा हेलपाटा झाला म्हणून एवढं चालू केलंय. चला आता मला घालवा. मी 8 दिवस येत नाही. आता तुम्ही मी काय घालवाय रे काम आहे? जागी पाय खोडत चालत. मोडले तर काय पाय? नीट बोला. मोडू नका माझं पाय. नीट बोला. नीट बोलायचं नाही. तुझ्यासारखे अर्ध्या डोक्याला नीट बोलून काय माझा उपयोग आहे? अरे 1000 वेळा तुझ्या चुका माफ केल्या. चुका तुझ्या असल्या तरी पण जाऊ द्या. नाही थांबा. तुला शब्द दिलेलं पाळायचं. तुम्ही सारखं चुका माफ केलं हे काय तुम्ही काय हे चालू काय केलंय तुम्ही? चालू काय केलंय मी? तुमचं मागल्या वेळेस मी तुझी चुकी होती का नाही? एकटीच नाही का तुमच्या एकटीच नाही दोघंच आहे ना? प्रपंचात 2 जण काय अशी डबरी खांदून सारखी पुराय सांगितलंय नवऱ्याला. जगात बी बाय प्रपंच करते ती काय अशी गळे एवढी नरड्याला पुरत नाही ती नवऱ्याला. कशा पाय तू 4-5 दिवस हेलपट घालायला लावलं. तुला तिथं राहा म्हणल्यावर तू का राहिली नाही? त्याच्या मागचं एक कारण काय त्याच्या मागे कारण नाही. कारण कायच नाही. तुला फक्त काय नवऱ्याची कशी जिरती आणि कशी हेकडी जिरवायची तेवढं धरले. नवऱ्याची हेकडी जिरत नाही.
हा. तसं नसतं अहो. तुम्ही काय तू नको ते नादाला लागू माझ्या. तुम्ही गैरसमजच करून घेता गैरसमज बघा. करत नाही मी. तुझे आई बाप तिथं राहा म्हणून तुझी माझी मी घालवतो तुला 2-3 दिवस. तर नाही मला जायचंच आहे. काय केलं तो येऊन ग? काय केलं काय? किती कमवलं तू? करते ती का काय? हा? कमवते ती काय? माणसानं डोळ्यानं बघितलं तर समाधान असतं व्हायला. डोळ्यानं तुम्ही बघितलं तर सारखं माझ्या समाधान मागं असतं. उठाकणं लावलंय. गेले 4 दिवस माझं पैसे गेलं आणि गेले. अहो आयुष्यभर राहिली की मी तुमच्यापाशी. इथं आयुष्य निम्मं हे गेलं जा की माझं. बाया. आ? निम्मं बी घालवू नको. तुझ्या आई बापापाशीच पूर्ण आयुष्य घालव. इथं कशाला आली? तुझ्या आईला जेवढं संस्कार आहे तर वळण आहे तेवढं तुला नाही. काय तुम्ही माहिती एकाच गुणाचं एकाच काय म्हणते ती तसं काम आहे तुमचं. अरे त्या माता माऊली जरा वळण धर. आयुष्य गेलं सगळं गावात असून बाप जर म्हणला तुझा तिकत जायचं नाही त्या मेवण्या दारात तुझ्या भावा दारात तर तुझ्या आई पाय काढत नाही. आहे ते नाही मला आताच जायचं. अरे बारक्या लेकरासारखे खंदूस घालून बसती. भाकऱ्या करत नाही ना कालवण करत नाही. कधी मी भाकरी कालवून केलं नाही. काय परवा दिवशी बसली की डोकं धरून पोरं भूक लागली म्हणून उपाशी झोपली. केला तो स्वयंपाक. तुला अन्याय टेन्शन करू होतं नका. ना. अन्याय लय करू नका. टेन्शन होतं. अन्याय करू नका. लेकरं उपाशी हा. झोपली की तुझं टेन्शन गेलं ती माझी पण आहे ती तुमची एकटीची नाही ती. कसं म्हणून बोलताय उपाशी हो तुम्ही? झोपवली काय उगाच डोकं हलवताय. उपाशी माझं डोकं हलवू नको. उपाशी झोपवलं म्हणताय हा? इथं पिणी करत 3दा यायचं नाही. सपईने तिकडे रस्ता धरून निघ. तुम्ही कुठं जायचं नाही एवढं सांगते तुम्हाला. माझ्या मनात मला मला काय मी जास्त कुठं बी टेन्शन जाईल. तुमचं आहे एवढं लक्षात ठेवा. कशाला जास्त tension? टेन्शन तुमचं आहे म्हणून मी कुठं घर सोडून जात नाही कुठं जा सोडत की नाही. मग. कोण तुला त्याचा थांबे म्हणलं मोबदला का? मला असा मिळतो या. तुमच्यासाठी कुठं जात नाही. इथं गुरंढोरं आहे ती कामं असते ती मनुष्य ना. काय नाही ती लेकरं. 4 दिवसात इकून टाकतो. तुमच्यानं होत नसलं ना सगळे इकून टाकतो. पाक काय ठेवत काय नाही. ठेवणार तुम्ही? काय नाही ठेवणार? ठेवतच नाही. तुम्ही काय ठेवलंय ते आता ठेवणार आहे. अरे काय माझ्या नाही, बानं नाही. मला दिलं ती मी बी आता इकून आता तुम्ही टाकणार. काय ठेवलं ते ठेवणार आहे. तुम्हाला काय हा. करा तुमच्या माझी मी मनात इकून टाकणार आहे. तू माझ्यापाशी 3दा येत नाही. येत नाही म्हणजे अजिबात मला कोण अडवणार आहे? येच नाही म्हणजे मी 1000 वेळा येणार. मला काय कोणाचं तुझ्या भ्या बापाचं नाही. पेट्रोल नाही इथं. मला कोणाचं भ्या नाही कळलं. कोणाचं भ्या नाही म्हणजे काय तुझं संबंध आहे? तुमच्या मनाजोगं राहिलं की मग खुश. त्यांच्या मनाजोगं नाही राहिलं की मग हे असं असतं धिंगाणा. उभा धिंगाणा घरात चालू झाला. खायच नाही पेयच नाही दुसऱ्याला पण सुखानं राहू द्यायचं नाही. का तर ह्यांच्या मनासारखं राहिलं पाहिजे. ह्यांच्या मनाजोगं वागलं पाहिजे. ह्यांनी सांगल तसं राहिलं पाहिजे. ही बोलतेली तसं वागलं पाहिजे. ही म्हणते ती तसं नाही वागलं की मग हे असा धिंगाणा चालूच झाला घरात. काय माणसं ह्यांच्यासाठी दिवसाचं रान आपण करायचं. तिथं तासभर सुद्धा थांबायचं ना. का तर आपलं परपंच आपली लेकरं बाळ राहिल्याला अजून तिथं भांडण लागल. घटीकभर बसून माघारी यायचं. ह्या उद्देशानं मी गेली पण हे तर काय नाही तिसरीकडे रान गेलं. किती पण ह्यांच्यासाठी करा काय पण करा शेवटी काय माहितीये काय झिरो आहे किंमत आपली झिरो. किती पण पडा आणि काय पण करा कायच तो उपयोग नाही.